हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आज सोमवार महादेवाला समर्पित आहे पशुपती व्रत जाणून घ्या महत्त्व। पशुपती व्रत हे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे। हे व्रत सोमवार आणि प्रदोष व्रताप्रमाणे पाळले जाते। मान्यतेनुसार देवाला समर्पित असे हे व्रत केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात। वैवाहिक जीवनात सुख समृद्धी व मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत केले जाते। हे व्रत सोमवारी केव्हाही सुरू करता येते। व्यक्तीच्या सुख समृद्धीसाठी हिंदू धर्मात अनेक व्रत विधान सांगितले आहेत। त्यातील एक म्हणजे पशुपती व्रत। पशुपती व्रत हे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे। हे व्रत सोमवार आणि प्रदोष व्रताप्रमाणे पाळले जाते। मान्यतेनुसार महादेवाला समर्पित असे हे व्रत केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात। वैवाहिक जीवनातील सुख समृद्धीसाठी देखील हे व्रत प्रभावी ठरते। हे व्रत सोमवारी केव्हाही सुरू करता येते। त्यानुसार आज सोमवार निमित्त जाणून घेऊया पशुपती व्रताचे महत्त्व काय आहे, हे व्रत केव्हा आणि कसे करावे। शिवपुराणात आणि रुद्रपुराणात पशुपतीनाथांची कथा आणि पशुपती व्रताचे महत्त्व सांगितले आहे। मान्यतेनुसार जो भक्त पशुपतीनाथांचे व्रत करता भक्तिभावाने व्रतकथा ऐकतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला अपार सुख प्राप्त होते। हे व्रत महादेवाला खूप प्रिय आहे। पौराणिक कथेनुसार एक काळ असा होता की शिव चिंकाराचे रूप घेऊन निद्रा आणि ध्यानात मग्न होते। त्याच वेळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला होता। त्यामुळे सर्व देवतांनी महादेवाला मदतीचे साकडे घालण्यासाठी शिवाकडे गेले। सर्व देवी देवता आपल्या दिशेने येत असलेले लक्षात येता महादेवांनी नदीत उडी मारली। हे पाहून सर्व देवी देवतांनी भगवान शंकराला प्रकट होण्याची प्रार्थना केली। या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शंकर चतुर्मुख लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले आणि या चतुर्मुख लिंगाला पशुपतीनाथ म्हणतात। तेव्हापासून पशुपतीनाथजींची पूजा व उपवासाची प्रथा सुरू आहे। या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात। धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला समर्पित पशुपती व्रत कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पंधरवड्यामध्ये म्हणजेच शुक्ल पक्षात किंवा कृष्ण पक्षात करावे। यासाठी कोणताही विशिष्ट महिना किंवा पक्ष सांगितलेला नाही, परंतु लक्षात ठेवा की हे व्रत फक्त सोमवारीच करावे। पौराणिक कथेनुसार पशुपतींचे हे व्रत खूप प्रभावी आहे। या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते। शास्त्रानुसार हे व्रत 5 सोमवारी पाळावे। असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। पशुपती व्रताचे नियम। प्रत्येक उपवासाप्रमाणे या उपवासाचे हे नियम आहेत। व्रताच्या आदल्या दिवशी आपले केस धुवावेत। व्रताच्या दिवशी पूर्णपणे पावित्र्य राखावे। सकाळी किंवा सायंकाळी मंदिरात जाऊन पूजा करावी। सायंकाळच्या पूजेला अधिक महत्त्व आहे। व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये। हे व्रत अन्न न खाता फळांवर करावे। शंकराला बेलाची पाने व पांढरी फुले अर्पण करावी। लक्षात ठेवा बेलाची पाने फाटलेली नसावीत। व्रत पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उपवास करायचा असेल तर पहिला सोमवार वगळून पुन्हा व्रत करता येते। व्रताची विधी। सोमवारी सकाळी लवकर उठून स्नानादी करून 5 व्रतांचा संकल्प घ्या। पूजेची थाळी तयार करून शिवमंदिरात जा आणि संपूर्ण शिवपरिवाराची पूजा करा। पूजेमध्ये भगवान शंकराला अभिषेक करत सर्व पूजा साहित्य बेलपत्र मिठाई अर्पण करा। प्रदोष काळात या व्रताची पूजा अत्यंत लाभदायी मानली जाते। म्हणूनच प्रदोष काळात सायंकाळी पुन्हा एकदा पूजेसाठी शुद्ध होऊन पूजेच्या ताटात तुपाचे 6 दिवे लावा। काहीतरी गोड नैवेद्यासह मंदिरात जा। नैवेद्याचे 3 भाग करा। त्यापैकी 2 मंदिरात ठेवा आणि 1 घरी आणा। तुम्ही आणलेल्या दिव्यांपैकी 5 दिवे भगवान शंकरांसमोर लावा आणि तुमची इच्छा मनात व्यक्त करा। 1 दिवा न जाळता घरी आणल्यानंतर तो दिवा लावा आणि मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करताना दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवा।
आता घरी आणलेला गोड पदार्थ प्रसाद म्हणून स्वीकारा. या दिवशी मिठाचे सेवन टाळा. अशा प्रकारे 5 सोमवार हे नियम पाळावे. या व्रताचे उद्यापन कसे करावे? सुरुवातीच्या 4 सोमवारी पहिल्या दिवसाप्रमाणे पूजा करा. त्यानंतर 5व्या सोमवारी पूजा करा. आता एक नारळ घेऊन त्याला 7 वेळा पंचरंगी धागा गुंडाळा. आता पूजेच्या ताटात हे नारळ व 6 तुपाचे दिवे, मिठाई आणि 108 बेलाची पाने, फुले घेऊन शिवमंदिरात जा. शिवाला नारळ अर्पण करा आणि शिवमंत्र म्हणत महादेवाला 108 बेलाची पाने अर्पण करा. घरी आल्यावर परत आणलेला एक दिवा मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस लावा. उद्यापनाच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.